आणखी एक मोठी बातमी आहे। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता आहेत। तब्बल 52 सातबारा थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती आहेत। भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार करण्यासाठी आणखी 3 महिला आता पुढे आल्या आहेत। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात आहे। आयकर विभाग देखील आता तपास करणार असून खरातसाठी जमीन व्यवहार करणारा सिन्नरचा दीपक लोंढे पोलिसांच्या ताब्यात आहे। तर भोंदूबाबा खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 3 महिला पुढे आल्या आहेत। पोलिसांनी विश्वासात घेतल्यामुळे महिला तक्रार देण्यासाठी तयार झाल्या आहेत। तर एसआयटी पथकाकडून खरातची कुंडलीच आता बाहेर काढण्यात आली आहे। त्यामध्ये त्याच्या 52 मालमत्ता असल्याचं उघडकीस आलंय। खरातचे जमीन व्यवहार करणारा एजंट देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। महत्त्वाचे काही मुद्दे आपण बघतोय खरात संदर्भातले। आयकर विभाग देखील खरातच्या मालमत्तांचा सखोल तपास करणार आहे। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अशोक खरातच्या या संपूर्ण मालमत्ता आहेत आणि सिन्नर, गंगापूर, नाशिक शहर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्या जमिनी आहेत। तर 52 सातबाऱ्यांवरती खरातचं नाव आहे आणि अनेक ठिकाणी संशयास्पद नोंदी देखील आढळल्या आहेत। सामायिक सातबाऱ्यांवरती अनेक अधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील चर्चा आहे। 11 मालमत्ता या पूर्णतः खरातच्या नावावरती असल्याची माहिती मिळाली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी नाशिकमधून आपल्या सोबत जोडले गेलेत। चंदन, भोंदूबाबा खरातच्या नावावरती किती मालमत्ता आहे? अगदी खरं आहे। कोट्यवधींची मालमत्ता जी आहे ती भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावानं असल्याचं आता उघड होत आहे। एवढंच नाही श्वेता, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरात याच्या स्वतःच्या नावावर काही मालमत्ता आहेत, तर राज्यातल्या काही बड्या IAS अधिकाऱ्यांचे देखील नावं त्याच्यासोबत काही ठिकाणी सातबाऱ्यांवर आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अशोक खरात याच्याबरोबर राज्यातले काही बडे IAS IPS ऑफिसर सुद्धा गुंतलेत का, त्यांच्याबरोबर त्याचे आर्थिक व्यवहार आहेत का, याचा देखील तपास आता SIT मार्फत केला जातोय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी 3 महिलांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या विरोधात तक्रार केलेली आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आता दिवसागणिक वाढत चाललेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडनं आणि SIT मार्फत सातत्यानं हा प्रयत्न केला जातोय की जास्तीत जास्त महिला पीडित तक्रारदारांनी या समोर यावं आणि त्यांनी आपली तक्रार द्यावी। आता या सगळ्या प्रकरणामध्ये काल दिवसभर आपण बघितलं की जवळपास 7 तास अशोक खरात आणि त्याचा जो ऑफिस बॉय आहे नीरज याची तपासणी आणि याची चौकशी जी आहे काल करण्यात आली। या चौकशीमध्ये नीरजकडून जवळपास 40 महिलांचे नंबर जे आहेत ते हस्तगत करण्यात आलेले आहेत आणि यासोबतच SITच्या मार्फत राज्यातल्या काही बड्या भक्तांच्या शोधासाठी आता CDR देखील तपासला जाणार आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। श्वेता, चंदन, धन्यवाद या माहितीसाठी।